नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी चॅप्टर नंबर 12 व्हेरिएबल इक्वेशन मधला एकचल समीकरणे मराठीत तो चॅप्टर पाहणार आहोत. त्याच्यामधला सराव संच 12.1 म्हणजे प्रॅक्टिस सेट 12.1 बघणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन बघा. ईच इक्वेशन इज फॉलोड बाय, खाली काही इक्वेशन दिलेले आहेत, बाय द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. डिसाइड, काय डिसाइड करायचे? व्हॅल्यू दिलेले आहेत, व्हेरिएबल काढायचे, त्याचे व्हॅल्यू काढायचे आहेत आपल्याला. डिसाइड वेदर द व्हॅल्यूज आर सोल्युशन दॅट द इक्वेशन, म्हणजे ह्याच्यातली व्हॅल्यू ह्या व्हेरिएबल मध्ये कुठली योग्य ठरेल ते त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे हे सोल्युशन व्हॅल्यू कुठली निघेल, व्हॅल्यू ऑफ द सोल्युशन ते काढायला सांगितलं इक्वेशन मधलं. तेच मराठीमधनं प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. म्हणजे त्या समीकरणात घातल्यानंतर बघा इक्वेशन काय दिले, x वजा 3 बरोबर 3, सॉरी x वजा 4 आहे, x वजा 4 बरोबर 3. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला x चे व्हॅल्यू दिलेले आहेत. प्रत्येक 3 वेळा इक्वेशन सोडवायचं. पहिल्यांदा वजा 1 घालायचं x च्या ठिकाणी, परत 7 आणि परत वजा 7. बघा पहिल्यांदा दिलेले इक्वेशन लिहून घेऊ. x वजा 4 बरोबर 3. बघा आता पहिल्यांदा आपण x बरोबर वजा 1 ठेवू, ही व्हॅल्यू घेऊ आणि काय उत्तर येतं आपलं बघू. दोन्हीकडची इक्वेशन इक्वल येतात का, दोन्ही साइड इक्वल येतात का ते पाहायचंय. म्हणजे उकल आहे का नाही त्याच्यावरून ठरेल. x ची किंमत आपण वजा 1 घेतली, म्हणजे ह्या x ची किंमत आपण वजा 1 ठेवली. वजा 1 वजा 4 बरोबर 3. म्हणजेच बघा वजा वजा चिन्ह वजाच राहतं, पण संख्यांची बेरीज होती. 1 आणि 4 ची बेरीज 5 येते बरोबर 3. आता दोन्ही साइड इक्वल झालेत का? नाही. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे किंवा वजा 1 आहे ही ह्या समीकरणाची उकल नाही. उकल नाही म्हणून सुद्धा इथं लिहू शकता. आणि सेमी मधून काय लिहिला, व्हॅल्यू आर नॉट सोल्युशन, नॉट सोल्युशन. फक्त आपल्याला काढायला विचारले, हे नाही लिहिले तर चालतं. ज्या सोल्युशनचं येतं ते तुम्ही लिहू शकता. आता नंतर आता x ची किंमत आपण 7 ठेवून बघू. x बरोबर 7, तर x च्या ठिकाणी ह्या 7 ठेवू. 7 वजा 4 बरोबर 3. आता बघा 7 मधून 4 गेले, 3 राहतात बरोबर 3. म्हणजे ही जी समीकरण आहे, व्हॅल्यू आर द सोल्युशन दॅट इक्वेशन इज द काय येईल 7 येईल. म्हणजे ह्याचं व्हॅल्यू ऑफ द सोल्युशन जर काढायला विचारलं, म्हणजे समीकरणाची उकल आहे का, उकल आहे. आणि सेमी मधून काय लिहिणार, द व्हॅल्यू आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. कुठली, x इज इक्वल टू 7, कारण दोन्ही साइड काय झाले इथं इक्वल झाले. त्यामुळे काय लिहू शकतो, व्हॅल्यू ऑफ सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. आता शेवटचंही सोडून बघू येतंय का नाही येत, तिसरंही. आता x बरोबर वजा 7 ठेवून बघू. बघा काय येईल, या ठिकाणी x च्या ठिकाणी वजा 7 ठेवायचं, नंतर वजा 4 आहे बरोबर 3. आता सोडवलं तर वजा 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 चिन्ह राहतं, पण संख्यांची बेरीज होती 7 आणि 4 11 बरोबर 3. हे सुद्धा समीकरणाची उकल नाही. म्हणजे इथं नॉट इक्वल टू लिहू शकता आणि जे आहे तिथं इक्वल टू लिहू शकता. दोन्ही साइड आपल्या इथे इक्वल झाल्या, दोन्ही साइड इकडच्या बघितल्या तर अनइक्वल आहे. नंतरचं एक्झाम्पल बघू. बघा नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल काय सांगितलंय, 9m बरोबर 81. म्हणजे इथे m ची व्हॅल्यू तुम्ही 3 ठेवा, परत 9 किंवा वजा 3 आणि त्याच्या इज इक्वल किती आलं पाहिजे 81. बघा सॉल्व्ह करून बघू. 9m is equal to 81. First time is m is equal to 3. सॉल्व. आता इथं काय नाही, म्हणजे इथं कुठलं चिन्ह असतं, दोन्हीच्या मध्ये मल्टिप्लिकेशनची चिन्ह असतं. 9 इंटू m ची व्हॅल्यू आपण 3 घेतलेली आहे, इज इक्वल टू 81. आता बघा 9 3 जा 27 इज इक्वल टू 81. मग दोन्ही साइड इक्वल झालेत का, नाही झाल्या, म्हणजे नॉट इक्वल आहे. म्हणजे ही समीकरणाची उकल नाही. दिस इक्वेशन ऑफ दॅट नॉट व्हेरिएबल व्हॅल्यू. सेकंड बघा, आता m ची व्हॅल्यू आपण 9 ठेवून बघू. म्हणजेच
9 m बरोबर 81 म्हणजे 9 इंटू m ची व्हॅल्यू आपण 9 घेतली आणि इज इक्वल टू 81. 9 9 जा 81 इज इक्वल टू 81. जी ही आपली समीकरणाची उकल ठरणार आहे किंवा m इज इक्वल टू 9 ही समीकरणाची उकल ठरेल. बरोबर आहे. थर्ड ही सोडवून बघू. 9m इज इक्वल टू 81. m ची व्हॅल्यू किती सांगितली आहे -3. 9 इंटू -3 इज इक्वल टू 81. आता इथं चिन्ह मायनस आहे, मायनस इंटू प्लस, मायनस 9 3 जा 27 इज इक्वल टू 81. म्हणजे ही समीकरणाची उकल नाही. नंतर बघा थर्ड एक्झाम्पल 2a + 4 इज इक्वल टू 0. मग इथं आपलं इज इक्वल टू करून कुठली व्हॅल्यू घातल्यानंतर a ला 2 घातल्यानंतर का -2 का 1 घातल्यानंतर 0 येईल ही आपण पाहायचं आहे. समीकरणाची उकल काढायची. 2a + 4 इज इक्वल टू 0. फर्स्ट टाइम a इज इक्वल टू किती दिलंय 2 दिलेलं आहे. म्हणजेच 2 इथं पण मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 + 4 इज इक्वल टू 0. 2 इंटू 2 4 + 4 इज इक्वल टू 0. 4 + 4 0 सॉरी 8 इज इक्वल टू 0. म्हणजे ही समीकरणाची उकल नाही, कारण दोन्ही साइड अनइक्वल आहेत म्हणजे नॉट इक्वल आहेत. परत 2a + 4 इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू आता -2 ठेवून बघू. a इज इक्वल टू -2 म्हणजे 2 इंटू -2 + 4 इज इक्वल टू 0. 2 इंटू 2 4 प्लस इंटू मायनस मायनस प्लस 4 इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे इथं अपोजिट चिन्ह असल्यावर उत्तर नेहमी 0 येतं. 0 इज इक्वल टू 0 म्हणजे आपली समीकरणाची उकल काय निघली a इज इक्वल टू -2 निघली. तिसरं एक्झाम्पल यातलं तेच सोडवून बघू. काय 2a + 4 इज इक्वल टू 0. आता इथे a ची किंमत 1 दिलेली आहे. 2 इंटू 1 + 4 इज इक्वल टू 0. 2 1 जा 2 + 4 इज इक्वल टू 0. 2 + 4 ॲज 6 इज इक्वल टू 0. म्हणजे आता दोन्ही साइड अनइक्वल आहे म्हणजे नॉट इक्वल. म्हणजे समीकरणाची उकल कुठली निघाली 2 नंबरची ॲज a इज इक्वल टू -2. नंतर बघा फोर्थ एक्झाम्पल 3 - y इज इक्वल टू 4. आता समीकरणाची उकल काय दिलेली आहे व्हॅल्यू y इज इक्वल टू -1 1 आणि 2 दिलेले आहे. बघा सॉल्व्ह कसं करायचं. 3 - y इज इक्वल टू 4. इथं y ची व्हॅल्यू पहिल्यांदा काय दिली आहे -1 दिलेली आहे. बघा 3 - y ची व्हॅल्यू घालला -1 इज इक्वल टू 4. आता 3 आता इथं बघा ह्या चिन्हामध्ये गोंधळ उठतोय. मायनस हा कंसामध्ये मायनस इंटू मायनस काय होतं प्लस होतं. +1 इज इक्वल टू 4 म्हणजे 3 + 1 ॲज 4 इज इक्वल टू 4. म्हणजे आपली y बरोबर -1 ही व्हॅल्यू काय झाली व्हेरिएबल झाली. लक्षात घ्या. म्हणजे समीकरणाची उकल ठरली. नेक्स्ट तेही सोडवून बघू. 3 - y इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू 1 घेऊन बघू. बघा 3 - 1 इज इक्वल टू 4. 3 - 1 काय येईल जरी कंसात घ्यायला तर बघा ह्याला काही चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे. मायनस इंटू प्लस मायनसच राहतं आणि 1 इज इक्वल टू 4 तेच भेटतं. 3 मधून 1 गेलं 2 राहिलं आणि 4. आता दोन्हीकडे साइन इक्वल आहेत का नॉट. म्हणजे ही काही समीकरणाची उकल नाही. नेक्स्ट बघा 3 - y इज इक्वल टू 4. आता y ची व्हॅल्यू आपण 2 ठेवून बघू. 2 3 - 2 इज इक्वल टू 4. 3 - 2 1 इज इक्वल टू 4. ही सुद्धा समीकरणाची उकल ठरणार आहे. व्हेरिएबल ऑफ द इक्वेशन नाही त्यामुळे हे सुद्धा नॉट इक्वल आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू कुठली ठरली y इज इक्वल टू -1 ही व्हेरिएबल म्हणजे समीकरणाची उकल ठरलेली आहे. त्याच्यामधलंच नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलंय खालील समीकरण सोडवा म्हणजे सॉल्व द फॉलोइंग. बघा पहिलं काय एक्झाम्पल दिलंय 17p - 2 इज इक्वल टू 14 आहे. हे डायरेक्ट आपल्याला सॉल्वच करायचं आहे. बघा अगोदर दिलेले एक्झाम्पल लिहिलं 17p - 2 इज इक्वल टू 14 आहे.
आता आपल्याला 17p म्हणजे p ची व्हॅल्यू काढायची, सॉल्व्ह करायचं आहे. 17p हाय असं ठेवलं आणि -2 आहे. आपल्याला जी व्हेरिएबल आहे त्याला चिटकून जी संख्या आहे लक्षात घ्या, जे आहे त्याच्या अपोजिट नेहमी चिन्ह घ्यायचं असतं. इट इज इक्वल टू 49 लिहिली तर -2 आहे म्हणजे इथं मायनसच्या अपोजिट +2. इथं पण तेच लिहायचं, दोन्ही साईडला तीच संख्या घ्यायची +2. आता इथं काय होणार, -2 आणि +2 आता सांगितलंय त्याची व्हॅल्यू जी आहे 0 येते म्हणजे हे निघून जातं लक्षात घ्या. म्हणजेच काय राहील 17p इज इक्वल टू 49 + 2 ॲज अ 51. मग आपल्याला p ची व्हॅल्यू काढायची, p हे मल्टिप्लायला आहे म्हणजे 70 × p इज इक्वल टू 51 आहे. मग आता p ची व्हॅल्यू काढायची आहे. आता हे मल्टिप्लाय 70 आहे म्हणजे इथं डिवाइड 70 घ्यावं लागेल आणि हे दोन्ही साईडला डिवाइड 70. आणि तुम्हाला इथं लिहू शकता पाहिजे असेल तर डिवाइड बोथ साइड, 17 डिवाइड बाय बोथ साइड हे सुद्धा इथं लिहू शकता काय केलं आपण. आणि इथं सबस्ट्रॅक्ट, कशाने सबस्ट्रॅक्ट केलं, +2 ना आपण काय केलं, बोथ साइड सबस्ट्रॅक्ट म्हणजे दोन्ही बाजूला काय केलं +2 न सॉरी ऍडिशन केले. सबस्ट्रॅक्ट वजाबाकी नाही केलेली, सबस्ट्रॅक्ट म्हणजे काय वजाबाकी झाली, ऍडिशन केलेली, ऍडिशनचं चिन्ह आहे, ऍडिशन केलेले. हे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. मग आता बघा ह्या 70 ला हे 70 कॅन्सल झालं आणि 71 जा 17, 73 जा 51. म्हणजे काय राहिली व्हॅल्यू, इथं p राहिला आणि इकडं काय आलं 3 आलं. आणि हे डिवाइडचं 1 हे गृहीत असतं आपल्याला माहिती आहे, म्हणजेच आपली व्हॅल्यू p ची काय निघाली +3 निघालेली. नेक्स्ट बघा 2m + 7 इज इक्वल टू 9. अगोदर दिलेलं एक्झाम्पल लिहून घेऊ. 2m + 7 इज इक्वल टू 9. परत तेच इक्वेशन अजून एकदा लिहायचं. 2m + 7 इथं पेस्ट ठेवायचा नाही. आता इथंही +7 आहे म्हणजे ह्याच्या अपोजिट संख्या कुठली असेल -7. इकडं -7 घेतलं की इथंही -7 लिहायचं. मग इथं काय लिहिणार, बोथ साइड सबस्ट्रॅक्ट, कशानं -7 -7 सबस्ट्रॅक्शन वजाबाकी केली म्हणजे इथं काय होईल, अधिक आणि -7 कॅन्सल झालं, राहिलं काय 2m आणि 9 - 7 2 राहिलं. आता परत इथं मल्टिप्लिकेशन आहे, 2 × 2m इज इक्वल टू 2. मल्टिप्लिकेशन असलं की दोन्ही साईडला बोथ साईडला काय करायचं, डिवाइड 2 करायचं. ह्या 2 ला हे 2 कॅन्सल झालं, इकडं 2 1 जा 2 राहिलं, बरोबर आहे. म्हणजेच m इज इक्वल टू 1. इथंही ते लिहू शकता तुम्ही, बोथ साइड डिवाइड, कितीने डिवाइड केलं आपण 2 न. बघा पुढचं थर्ड एक्झाम्पल 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4. अगोदर दिलेलं एक्झाम्पल लिहिलं, 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4. अगोदर आता इथं व्हेरिएबल एका साईडला आणि व्हॅल्यू आहे ते एका साईडला घेऊ. आता इथं 3x आहे, 3x इथं 2x आहे, बरोबर चिन्ह जिकडं आलं की प्लसचं -2x आलं, इज इक्वल टू हाय ती संख्या इथे लिहिली -4 आणि इकडचं अधिक 12 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं की -12 झालं. मग 3x मधून 2x गेलंय, फक्त x राहिला 1x आणि मायनस ठेवलं +4 ॲज अ 16. हे तुमची व्हॅल्यू झाली. बघा फोर्थ एक्झाम्पल 5 ब्रॅकेटमध्ये x - 3 इज इक्वल टू 3 ब्रॅकेटमध्ये x + 2. बघा दिलेलं एक्झाम्पल अगोदर लिहून घेऊ. 5x - 3 इज इक्वल टू 3x + 2.
अगोदर हे मल्टिप्लिकेशन करू, इथं काही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, दोन्ही साईडला अगोदर मल्टिप्लिकेशन करू. 5 × x ॲज अ 5x मायनस इंटू प्लस मायनस 5 3 जा 15. त्याच पद्धतीने इकडे सोडवू. 3 × x 3x प्लस, कारण इकडे ही प्लसच आहे आणि 3 2 जा 6. हे सॉल्व्ह झालं म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 मिळालं. आता सोडवलं त्या पद्धतीने व्हेरिएबल एका साईडला व्हॅल्यू जे आहेत नंबरचे ते एका साईडला आणू. इथं 5x आहे असं ठेवू आणि बरोबर चिन्हाच्या नंतर कोण आहे व्हेरिएबल 3x आहे, हा प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणला की तो मायनस 3x होईल. इज इक्वल टू 6 हाय असाच ठेवायची इकडच्या अगोदर आणि इकडचा मायनसचा पलीकड बरोबर चिन्हाच्या गेला की मायनसचा प्लस 15 होतो. म्हणजे 3 मधून 2x गेले म्हणजे किती, 3x गेले 2x राहिले आणि 6 प्लस 15 ॲज अ 15 आणि 6 21. परत आता इथे गुणुले चिन्ह आहे आणि गुणुलेचं पलीकडे गेलं म्हणजे काय होईल, भागाकार होईल. 21 भागिले 2. इथं गुणाकार आहे म्हणजे 2 गुणुले x अशी संख्या आहे आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेली की ती भागाकारला जाते. आणि म्हणजेच आपली व्हॅल्यू काय मिळाली, x इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 2. कारण 2 ने 21 ला डिवाइड होत नाही म्हणजे पाड्यात नाही, त्याच्यामुळे भाग जात नाही, त्याच्यामुळे x ची व्हॅल्यू 21 डिवायडेड बाय 2 मिळेल तुम्हाला. नंतर बघा 5th एक्झाम्पल 9x डिवायडेड बाय, बघा 5th एक्झाम्पल 9x मायनस डिवायडेड बाय 8 प्लस 1 इज इक्वल टू 10. आता इथं बघा 9x डिवायडेड बाय 8 दिलेले एक्झाम्पल इथं 1 इज इक्वल टू 10. म्हणजे आता इथं बघा दोन्ही जी इक्वेशन आहे जेव्हा प्लस दिलेलं असतं तेव्हा आपल्याला दोन्हीकडची डिवाइडचं जे चिन्ह आहे इक्वल करावं लागतं. मग इथं काय करावं लागेल बघा, 9x डिवायडेड बाय 8 हाय असं लिहिलं, प्लस इथं काय करावं लागेल, दोन्हीकडची संख्या इक्वल आणण्यासाठी 1 × 8 आणि इथंही काय करावं लागेल 1 × 8 इज इक्वल टू 10. म्हणजेच 9x डिवायडेड बाय 8 प्लस 8 डिवायडेड बाय 8. तेव्हा आपल्याला काय मिळेल, 9x प्लस 8 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 10. तेव्हा हा 8 डिवाइडचा तो तिकडे गेल्यावर पलीकडे इज इक्वल टूच्या काय होईल मल्टिप्लिकेशन आणि हा 8चं काय होईल मल्टिप्लिकेशन, काय होईल मल्टिप्लिकेशन होईल 8. म्हणजेच 9x प्लस 8 इज इक्वल टू 10 × 8 ॲज अ 18. आता बघा इथं काय होईल, हा प्लस 8 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर मायनस 8 होईल. म्हणजेच 9x इज इक्वल टू 18 मायनस 8. बघा इथं जे 8 होतं प्लसचं ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर मायनस होईल. देअरफॉर काय येईल, 9x इज इक्वल टू 18 मधून 8 गेले 72 राहिले. मग परत इथं बघा 9 × x असं आहे आणि इथं 72 मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन पलीकडे गेल्यावर डिवाइड होणार. म्हणजेच x इज इक्वल टू 72 मायनस 9. 9 1 जा 9, 9 7 जा 72, सॉरी 9 8 जा 72. x इज इक्वल टू 8 ही तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. नेक्स्ट बघा y डिवायडेड बाय 7 प्लस y मायनस 4 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2. आता इथं बघा इथं प्लस आहे, इकडचं डिवाइड आणि इकडचं डिवाइडचं बघितलं तर दोन्हीही इक्वल नाहीत. म्हणजे आपल्याला इथं छेद जो आहे दोन्हीकडचाही डिनॉमिनेटर सेम पाहिजे. मग अगोदर डिनॉमिनेटर सेम करावं लागेल, मग इक्वेशन सोडवावं लागेल. बघा अगोदर दिलेले एक्झाम्पल लिहिलं, y डिवायडेड बाय 7 प्लस y मायनस 4 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2. मग दोन्ही साईडला इकडनं 3 न गुणावं लागेल. म्हणजेच इथं काय येईल y × 3 आणि 7 × 3 प्लस इकडं 7 न मल्टिप्लाय करावं लागेल, 7 y मायनस 4 डिवायडेड बाय
7 into 3 is equal to 2. म्हणजेच y into 3 3y divided by 7 3 जा 21 plus 7 into y 7y minus 7 4 जा 28 divided by 7 3 जा 21 is equal to 2. इकडे is equal to ला काही करायचं नाही. म्हणजे काय मिळालं आपल्याला 3y plus 7y minus 28 डिवाइड समान झालं म्हणजे एकच मिळेल 21 डिनॉमिनेटर is equal to 2. आता हा 21 डिवाइडला पलीकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशनला जाईल म्हणजे 3y आणि 7y इथंच करून घ्या. 3 आणि 7 ॲज अ 10y minus 28 is equal to 2 into 21. 10y minus 28 is equal to 20 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 42. नंतर बघा काय मिळेल 10y आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे तिथं -28 आहे पलीकडे गेल्यावर +28 10y इज इक्वल टू 42 मायनसचा +28 झाला म्हणजे 10y इज इक्वल टू 8 + 2 10 कॅरी 1 4 + 2 6 and 7. परत 10y आहे म्हणजे 10 into y आहे म्हणजे y ची व्हॅल्यू काढायची y इज इक्वल टू 70 डिवाइडेड बाय 10 10 वजा 10 10 7 जा 17 म्हणजेच y इज इक्वल टू 7 येईल आपला. नेक्स्ट बघा 36 minus 5 इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 2. दिलेले इक्वेशन लिहून घेऊ. 13x minus 5 is equal to 3 minus 2. आता इथं -4 आहे इज इक्वल टू च्या बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यावरती प्लस होईल म्हणजे 30x आहे असं राहील 3 डिवाइडेड बाय 2 आणि इकडं मायनसचा +5 झालं. आता इथंही आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल 30x आहे असा राहील 3 डिवाइडेड बाय 2 प्लस दोन्ही साइड चा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय काय करावं लागेल 2 करावं लागेल. देअरफॉर 30x इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 2 प्लस 5 2 जा 10 डिवाइडेड बाय 4 म्हणजेच काय येईल देअरफॉर 13x इज इक्वल टू 3 + 10 डिवाइडेड बाय 6. Therefore 13x is equal to 3 + 10 as a 13 divided by 1 आहे इथं 2 येईल आणि इथं हे 2 राहील आणि इथं संख्या नव्हती 1च होती त्यामुळे 2 1 जा 2 राहील आणि दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम झाला 2 and 2. नंतर बघा आता हा 30 मल्टिप्लायला आहे हा डिवाइडला जाईल x इज इक्वल टू 30 डिवाइडेड बाय 2 into 30. हे 30 डिवाइडला गेलं x इज इक्वल टू 30 डिवाइडेड बाय 13 2 जा 26. इथं भाव जातोय 13 वजा 30 आणि 13 2 जा 26. Therefore x is equal to 1 divided by 2. नेक्स्ट बघा 3 ब्रॅकेट मध्ये y + 8 is equal to 10 y - 4 ब्रॅकेट कंप्लीट +8. अगोदर दिलेले एक्झाम्पल लिहू 3 y + 8 is equal to 10 y - 4 is equal +8. अगोदर इक्वेशन काय करू मल्टिप्लिकेशन जे दिलेले आहे ते मल्टिप्लिकेशन करू 3 into y ॲज अ 3y प्लस इंटू प्लस प्लस आणि 3 into 8 24 इज इक्वल टू परत 10 into y 10y मायनस इंटू प्लस मायनस 10 4 जा 14 प्लस 8
मग आता 10y 3y एका साईडला आणू, 3y हे प्लसला हे काय होईल मायनस 10y प्लस 24 इथंच लिहू आणि अगोदर ह्यांचा करू, इथं वजा 40 आणि इथं प्लस 8 आहे, म्हणजे मोठी संख्या 14 आहे त्याला चिन्ह मायनस आहे, 14 मधून 8 गेले 32 राहिले. नंतर 3y मायनस 10y हे 24 पलीकडे गेल्यावरती काय होईल मायनस 24 होईल, प्लसचं मायनस झालं. इथं 10 मधून 3 गेले 7y राहिले. संख्येचं चिन्ह कुठलं येईल मायनस येईल, इज इक्वल टू इथं ही वजा 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 राहील, 32 प्लस 24 ॲज अ 56 येईल. परत मायनस मायनस दोन्ही साईडला असेल तर काय होणार आहे प्लस होणार आहे, 7y इज इक्वल टू 56. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे, y इज इक्वल टू 56 हे मल्टिप्लिकेशनला इथं डिवाइडला जाईल, 7 1 7 7 8 56. Therefore y is equal to 8 ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आता नेक्स्ट बघा, x मायनस 9 डिवायडेड बाय x मायनस 5 इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 7 दिलेले एक्झाम्पल लिहून घेऊ. x मायनस 9 डिवायडेड बाय x मायनस 5 इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 7. आता इथं काय करायचं तिरकस गुणाकार करायचा. आता हे डिवाइडला आहे, इकडे गेल्यावरती मल्टिप्लिकेशनला होईल, दॅट मीन्स 7 हाय असेल कंसात x मायनस 9 होईल, कारण हे डिवाइडला आहे, इज इक्वल टूच्या चिन्हाच्या पलीकडे गेलं की ते काय झालं मल्टिप्लिकेशन झालं. सेम इथंही तसंच होणार आहे, 5 मल्टिप्लाय बाय x मायनस 5, कारण x मायनस 5 हे डिवाइडला आहे, बरोबर आहे. आता हे सॉल्व करू, 7 इंटू x 7x मायनस इंटू प्लस मायनस 7 9 जा 63 इज इक्वल टू 5 इंटू x 5x प्लस इंटू मायनस मायनस 5 5 जा 25. परत आता व्हेरिएबल आणि जे व्हॅल्यू आहे ते इकडे आणू, म्हणजे 7x हे प्लसला हे मायनस 5x होईल, हे मायनस 25 हे मायनस आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं की प्लस 63. 7x मधून 5x गेले 2x राहिले इज इक्वल टू, ह्याच्यामध्ये संख्या कुठली मोठी 63 ला प्लस आहे त्यामुळे प्लस येईल, आणि 63 मधून 5 गेले 25 गेले, 5 मधून 3 गेले, 3 मधून 5 ॲज 30 झालं, 30 मधून 5 गेले 8 राहिले, आणि 6 मधून 3 गेले ॲज 38 राहिलं, म्हणजेच x इज इक्वल टू 38 हे मल्टिप्लिकेशनला डिवाइडला जाईल. 2 1 जा 2 2 1 जा 2 राहिला 1 2 9 जा 18. Therefore x इज इक्वल टू 90, म्हणजे x बरोबर किती आलं तुमची व्हेरिएबल व्हॅल्यू 19 आली. परत बघा, y मायनस 4 डिवायडेड बाय 3 प्लस 3y इज इक्वल टू 4. अगोदर दिलेली इक्वेशन लिहून घेऊ, y मायनस 4 डिवायडेड बाय 3 प्लस 3y इज इक्वल टू 4. आता इथं काय करावं लागले, प्लस चिन्ह जे दोन्हीकडची डिनोमिनेटर आहे ते सेम करावं लागेल, इथं काय नाही म्हणजे 1 असतो, बरोबर आहे. आता बघा, y मायनस 4 डिवायडेड बाय 3 प्लस 3y मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 1 इंटू 3 इज इक्वल टू 4. That means y minus 4 divided by 3 plus 3 into 3 9y divided by 3 is equal to 4. म्हणजे दोन्हीकडचा डिनॉमिनेटर काय झाला सेम झाला 3 3, म्हणजे वरच्या संख्यांची बेरीज होईल. y minus 4 plus 9y divided by 3 is equal to 4. आता हा 3 डिवाइडला आहे, बरोबर चिन्ह पलीकडे गेला की मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजेच y minus 4 plus 9y is equal to 4 into 3. मग इथं y plus 9y is equal to 4 into 3 हा मायनस 4 आहे, इथं काय होईल प्लस 4 होईल मायनसचा,
9 plus 1 as a 10y is equal to 4 into 3. 12 plus 4. This 10y is equal to 12 into 4. 12 plus 4 as a 16. Therefore y is equal to 60. हे multiply ला divide ला गेलं as a 10 आलं. मग ह्याला divide 2 न होईल. 2 5 जा 10 आणि बे 5 10 बे 12 बे 14 बे 8 16 2 8 जा 16. Therefore y is equal to काय मिळालं आपल्याला 8 divided by 5 मिळालं. नेक्स्ट बघा b प्लस ब्रॅकेट मध्ये b प्लस 1 प्लस b प्लस 2 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 21. अगोदर दिलेले एक्झाम्पल लिहू. b प्लस ब्रॅकेट मध्ये b प्लस 1 प्लस b प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 21. अगोदर ब्रॅकेट मधून आहे ते बाहेर काढू आणि हे जे डिवाइड आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे बघा b प्लस b प्लस 1 प्लस b प्लस 2. फक्त हे कंसाच्या बाहेर काढलेलं प्लस असल्यामुळे प्लसच राहणार आहे. आणि हे 4 आहे ते 21 ला मल्टिप्लाय झालं. मग आता b किती वेळा आहे काय नाही म्हणजे इथे 1 असतं. 1 2 3 3b आणि 1 प्लस 2 प्लस 3 इज इक्वल टू 21 into 4 ॲज अ 84. मग 3b इज इक्वल टू 84 हे प्लस 3 आहे इज इक्वल टू च्या पलीकडे गेल्यावरती -3 होईल. 3b इज इक्वल टू 81. b इज इक्वल टू हे मल्टिप्लायला आहे पलीकडे गेल्यावरती डिवाइडला जाय. 3 1 3 3 2 6 राहिले 2 3 7 21. म्हणजे काय आलं उत्तर तुमचं b इज इक्वल टू 27. आणि ह्या पद्धतीने तुम्हाला काय मिळेल आन्सर मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि डेली नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.